संत माय बाप कृपा
अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा विठ्ठल प्रतिवर्षी पंढरपुरात दर्शनामाद्वार हरिविठी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जरणी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनमेशयंत वटसे पत्रसे पुटे शयानं बालमुकुंद मनसा स्मरामि भज व्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं समस्त चित्तनं सदैव वचनायका कमळापती माझी रंगाची नंदी कर जोडतो का ते गाडी आपण सावे जवळी याबी माझी भाग जर का मागे नाणे तुका या बंधू म्हणे देवा शब्द येतो काय राखावा कर जोडतो का ते गाडी आपण सावे जवळी सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा आहो स्वामी तुका या देवा या परिण करावा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जेवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मै बाप दर्शन हरे ताप सर्वावती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ता
ये माते कृपा करीवर हस्ते माझ्यावर आदिनाथ अनुग्रह नाथ सिद्धिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या. हॅलो दादा मोकळा आवाज माणूसला गोडी सांगितलं तसं आहे नाही. बाकी ठिकाणी साऊंडवलेले राग गोड माणूस देव तुमचं भलं करो. 5चे 25 तुमचं येईल मांडवावर. तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित गिरदिवाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरी सेच्या चरणार्घ्य त्याच्यामध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवरायांचे गुरु देव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराय यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरीय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा संतांच्या अवताराचं प्रयोजन सांगणारा अभंग आपल्या स्वीकारता निवडलेला सुरुवात करण्याबद्दल कसा परिहार देणं गरजेचं आहे तसं आपल्या पुण्य पवन क्षेत्र शमशेरपूर या ठिकाणी साधू संतांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या पुण्याने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज भोगीकर तात्या वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामचंद्र महाराज दराडे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण दत्ता महाराज डोन्नर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कारभारी महाराज मुखेकर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण माधव महाराज दराडे यांच्या कृपाशीर्वादाने हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा चोखंडे हरिभक्तीपरायण कोंडाजी कुंदाजी डोन्नर व हरिभक्तीपरायण रंगनाथ शास्त्री उगले यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 75 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह 76 वर्षापासून आणि या 76व्या वर्षाची 3ऱ्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक दातृत्वान दाते तरुण मित्र मंडळ आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सेवा मजब अमराच्या वाट्याला आलेली विठ्ठल. या कीर्तनामध्ये लाभलेले महाराष्ट्रातले गुणीजन मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण तालवर्षे संकेत महाराज आरोटे भजन सम्राट संगीत अलंकार आपल्या परिसराचं वारकरी संप्रदायाचं वैभव गान गंधर्व रविदासजी महाराज जगदाळे गुरुजी भजन सम्राट संगीत अलंकार गान गंधर्व महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचे सुप्रसिद्ध असणारे निष्ठावंत निवृत्तीनाथांचे वारकरी आदरणीय रोहिदासजी महाराज मते राजेंद्रजी महाराज सदगीर हरिभक्तीपरायण भजन सम्राट रोहिदास महाराज डोन्नर बाबराव महाराज समस्त त्या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित असणारे समस्त त्या ठिकाणी वारकरी ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. 76 वर्षापासून हा सोहळा सुरू आहे. साऊंड सिस्टीम खूप चांगली आहे, चोपदार दणकट आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमासाठी माझ्यासोबत आमचे अत्यंत जिवलग परमस्नेही मखमलाबादवरतून आदरणीय सोपान काका सूर्यवंशी श्री भक्तीपरायण ज्ञानेश्वर दाजी गायकवाड यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. तुमचा परिसर पाहिला की असं वाटतं आपण महाबळेश्वरच्या डोंगरामध्ये फिरतोय की काय. एकदा मी ठाणगावला आलो होतो. याचा अर्थ असा की मी महाबळेश्वरला गेलो असा गैरसमज करू नका. थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने थोरा मोठ्यांच्या परंपरेने थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने गेल्या 76 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह 76 वर्ष अखंडितपणे वारकरी संप्रदायाची विचारधारा टिकवून ठेवणं सध्याच्या कालखंडामध्ये अत्यंत दुरापास्त कार्य आहे. दुस्तर आहे, कठीण आहे, अवघड आहे. तरी सुद्धा 76 वर्षापासून अखंडितपणे ग्रामस्थांनी आणि 76 वर्षामध्ये सुद्धा तो तुमचा उत्साह तेवढाच त्याच पटीनं द्विगुणित तर होतोच आहे. त्याच ताकदीनं तुम्ही 76व्या वर्षी मला वाटलं 75वं वर्ष आहे. अमृत महोत्सवाचे लाइटिंग
नियोजन संयोजन इतकं सुंदर आहे, पण पत्रिकेत 76 वर्ष आहे. लोक 25, 50, 75 या वर्षांवरती जोर देतात. 75वी साजरी झाल्यावर सुद्धा तुम्ही 76ला तितक्याच ताकदीने त्या ठिकाणी सोहळा करताय. त्याबद्दल समशेरपूर ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद की तुम्ही त्याच ताकदीनं वारकरी संप्रदायाची ही निष्ठा टिकवून ठेवली. ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या प्रेरणेने हा सोहळा सुरू झाला असेल, मायबाप त्यांनी काहीतरी दूरदृष्टी ठेवून या सोहळ्याची त्या ठिकाणी मांडणी केलेली असेल. पितृपक्षामध्ये जिथे पूर्वजांच्या पितरांच्या उद्धारासाठी धार्मिक विधी केले जाते, जिथे तुमच्या माझ्या पितरांचा उद्धार करण्यासाठी नामदान ज्ञानदान अन्नदान या गोष्टी केल्या जातात. एकट्याचा नव्हे, भजनी मंडळाचा नव्हे, दातृत्व दात्याचा नव्हे, समस्त ग्रामस्थांच्या पितरांचा उद्धार व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या सप्ताहाची त्या ठिकाणी संरचना आहे. मायबाप, तुमची माझी दिवाळी दरवर्षी साजरी होते अश्विन महिन्याच्या वद्य अमावस्येला. आपण दरवर्षी अश्विन महिन्यामध्ये दिवाळी साजरी करतो. मोठ्या आनंदात मोठ्या जल्लोषात त्या ठिकाणी मंगलमय वातावरणात आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो आणि दिवाळी दीपावली साजरी करतो. पण आपले जे पूर्वज आहेत, आपले जे पितर आहेत, जे स्वर्गात गेलेले आहेत, जे देवरूप झालेले आहेत, त्यांची दिवाळी दरवर्षी साजरी होत नाही. मग आपले पितर, आपले पूर्वज, त्यांची दिवाळी येते कधी? ज्या वेळेस त्यांच्या वंशात त्यांचा मुलगा, त्यांचा नातू, त्यांचा पंतू, त्यांचा बंधू, त्यांच्या गोत्रातला, त्यांच्या कुळातला, त्यांच्या भावकीतला एखादी त्यांचा वंशज जेव्हा भगवत भक्ती करण्याकरता या ज्ञान मंदिरात येऊन बसतो, त्यावेळेस आपले पितर दिवाळी साजरी करतात. तुका म्हणे पितृ पितृ आशीर्वाद देतात. 7 पाताळे, अत्तड वित्र सूत्र, अत्तड तलातर रसतड आणि पाताळ. ते अत्तड वित्र सूत्र नावाच्या पाताळामध्ये अर्यमा नावाचा पितर राहतो. श्रीमद भागवताच्या द्वितीय स्कंदामध्ये भगवान शुकदेव सांगतात, कोणत्या देवाची उपासना केली की काय मिळतं? ज्याला ब्रह्मतेज पाहिजे त्याने अग्नीची, ज्याला तेज पाहिजे त्याने अग्नीची, धन पाहिजे त्याने वस्तूची, वीरता पाहिजे त्याने रुद्राची, ज्ञान पाहिजे त्याने शंकराची, सगळ्यांचा स्वामी पाहिजे त्याने ब्रह्मदेवाची. आपल्या वंशाचा उद्धार आणि विस्तार व्हावा त्यासाठी पितरांची उपासना सांगितलेली आहे. नवरा बायको मध्ये प्रेम टिकावं यासाठी माता पार्वतीची आराधना आहे. सौंदर्य पाहिजे त्याच्याकरता गंधर्वांची उपासना आहे. बायको पाहिजे त्याच्याकरता उर्वशीची उपासना आहे. आणि ज्याला संपत्ती पाहिजे त्याने मायादेवी, देवी तू श्री कामस्तू असं भगवान शुकदेव सांगतात की मायादेवीची म्हणजेच माता लक्ष्मीची त्या ठिकाणी आराधना करावी. त्यावेळी संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त होते. संपदा प्राप्त होते, पण ती टिकवण्याकरता लक्ष्मीचा मालक घरात असला तर टिकते. या पंधरवाड्यामध्ये, या पितृपक्षामध्ये, या श्राद्ध पक्षामध्ये जो भगवंताच्या अनुषंगाने प्रश्न करतो, त्या प्रश्नाचं जो उत्तर देतो आणि ते प्रश्न उत्तर जो ऐकतो त्या सगळ्यांचा उद्धार होतो. करेल जो प्रश्न, सांगेल जो कथा, शोभन करिता उद्धार.
लोकांनी बालाजीला सोडले नाही. विठ्ठल आमच्या गावाचा कर्जबाजारी माणूस आत्महत्या करायला गेला, त्याने एकदा सलमान केलं, मेलाच नाही. डॉक्टरांनी सांगितलं, त्याने सांगितलं साहेब मरायचं होतं, जगलो कसा? तो म्हटला त्याच्यात मी भेसळ होती. तुपात सुद्धा भेसळ असू शकते म्हणून जरा सांभाळून. मराठीत काय ना त्याला केअरफुली. विठ्ठल मायबाप, आपण भाग्यवान आहात की हा पवित्र पावन मंगलमय कालखंडात आपण भगवंताचं नामचिंतन करतोय. तुम्ही जे अन्नदान करताय, नामदान करताय, ज्ञानदान करताय, श्रवण करताय, हे तुमच्या मुक्तीसाठी नाही, तुमच्या उद्धारासाठी नाही, आपले जे पूर्वज केलेले आहेत त्यांच्या उद्धारासाठी हा सामुदायिक यज्ञ आहे. म्हणून जे कराल ते मनापासून करा, सगळं हाताने करा. मायबाप, तुम्हाला वाटलंच बा आज कीर्तनामध्ये दान करायला पाहिजे, तुम्ही अर्धा घंटा थांबून जाईल. फकीराला दान केल्याने कमी होत नाही महाराज. या भंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संतांचं कार्य सांगताय, संतांचा अधिकार सांगताय, संतांचा समाजाला फायदा सांगताय आणि संत कसे असतात हे जगाला पटवून देत आहेत. महाराज, काय गरज आहे आम्हाला ग्रंथ, संत, भगवंत या तीन गोष्टींची? आम्हाला ग्रंथांची काय गरज आहे? टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केली, विज्ञानाने एवढी प्रगती केली, आम्ही चंद्रावरती गेलो, मंगळावरती गेलो, शुक्रावरती गेलो, आदित्यात लॉन्च केलं, आदित्ययान गेलं, आम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतोय, आम्ही भूगर्भाचा अभ्यास करतोय, आम्ही क्षितिजापर्यंत जाऊन आलेलो आहे. आम्ही एवढी प्रचंड क्रांती केली महाराज. नवे 2050 पर्यंत आम्ही चंद्रावरती घर घेऊन राहणार सुद्धा आहोत. आणि मग आम्हाला ग्रंथांची गरज काय? काय गरज आहे कथेची? कथेची गरज एवढ्यासाठी आहे, संसारातल्या व्यथा घालवायच्या असतील तर परमेश्वराच्या कथा ऐकायला लागतात. कथाने काय? कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची, समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघवाची. कथा मोरयाची. 10 दिवस गणपती बाप्पाच्या आपण कथाच ऐकल्या मंडळाच्या वतीनं. जिथे जे गणपती बाप्पाची स्थापना झाली, आपण भगवान गणपतीचंच त्या ठिकाणी चिंतन ऐकलं की नाही? जिथे कथा कीर्तन ठेवली असते, सप्ताह असेल, तिथून आपण भगवंताचं चिंतन ऐकलं. जिथे कीर्तन ठेवली तिथे गणपती बाप्पाचं चरित्र ऐकलं. जिथे नसेल तिथे पिक्चरचे गाणे ऐकले. इतकंच. कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा भास्कराची, कथा शंकराची. पण या सगळ्यांमध्ये समस्तामध्ये श्रेष्ठ माझ्या राघव भगवान राम. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, भगवान कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम आहे. प्रभू रामचंद्र जीवनामध्ये कधीच खोटं बोलले नाही आणि कृष्णाने जीवनात खोटं बोलण्याची कोणतीच संधी सोडली नाही. काय गंमत आहे? प्रभू रामचंद्र जीवनात कधीच खोटं बोलले नाही. ओ रघुकुली रामायणातले शब्द आहेत. नंतर बाहुबलीत आले. विठ्ठल काय
याला म्हणतात आदर्श राजा. प्रभू रामचंद्र आदर्श राजा आहे. 11,000 वर्ष राज्य केलं असं रामायणकार सांगतात. 11,000 वर्षात कुठे बोट ठेवायला जागा नाही. काही लोक प्रभू रामचंद्रावर आरोप लावतात की त्यांनी बायको वागवली नाही. तुझी बायको तुला घरात एक शब्द खाली पडू देत नाही, तू शहाणपणा शिकू. रामाबद्दल बोलायची तुझी लायकी नाही. मला सांगा, तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात, मला सांगा रामाला बायको वागवता आली नाही का रामाने बायको वागवली नाही? ऐकताय ना? एवढं पिन ड्रॉप सायलेन्स. देवाला बायको वागवता आली नाही का देवाने बायको वागवली नाही? वागवली नाही. वागवता आली नाही असं कसं म्हणाल तुम्ही? दोघं नवरा बायकोचं बरोबर भांडण झालं आमच्या गल्लीत. नवरा संतापला, चिडला, रागवला आणि सासूला फोन केला. म्हणजे हॅलो सासूबाई, काय तुमची मुलगी एकदम भंगार पोरगी माझ्या पत्रिका ठेवली, तुम्ही भंगार पोरगी मला दिली. ती कोण सासूबाईने उत्तर दिलं, म्हणले ती भंगार होती म्हणूनच भंगारवाल्याला दिली. आपण नाद नाही करायला. देवानं बायको वागवली नाही. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये वाक्य येतं, राजा प्रकृती रंजना, राजा हा प्रजेचा उपभोग शून्य स्वामी असतो. मी राजा झालो म्हणजे चैन करण्यासाठी नाही. राजा हा प्रजेचा सेवक आहे. पण आपल्या राज्यकर्त्यांनी एक शब्द इतका गुडगुडीत करून टाकलाय सध्या. हे बघा, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने इतका गुडगुडीत झाला हा शब्द, शालिग्रामापेक्षा सुद्धा. जनतेत जनार्दन दिसतच नाही. मायबाप, भगवान परमात्म्याने बायको वागवली नाही का वागवली? ऐका, त्याचं उत्तरही सांगून जातो. सीतेला देवाने वनवासात पाठवून दिलं. 2 कारण आहे. एक कारण असं आहे, देवाला एका बाईचा शाप होता. बाईचा शाप चांगला नसतो. कोणत्याच बाईचा शाप चांगलाच नाही. घरात भांडताना जरा सांभाळून 1-0-0 इंद्रियाची गाडीच. नाही बाप, मी रोज कीर्तनात सांगतो, राजकारणाचा आमचा काही कोणाशी संबंध नाही. पण मुख्यमंत्र्याला मात्र आम्ही धन्यवाद एवढ्यासाठी देतो. 1500 रुपये माता भगिनीला दिले म्हणून धन्यवाद नाही. पैसे वाटले म्हणून धन्यवाद नाही. बहिणीचा सन्मान केला म्हणून धन्यवाद नाही. पण आमच्या बाबाचा आळंदी क्षेत्रामध्ये कुरेकर बाबांचा जो सन्मान केला त्याबद्दल वारकरी संप्रदायाबद्दल त्या ठिकाणी धन्यवाद. आणि स्वखर्चानं केला, शासकीय खर्चातून. धर्मसत्ता आणि राजसत्ता ही हातात हात घालून राहिली पाहिजे. धर्मसत्तेला राजसत्तेची गरज नाही, पण राजसत्तेला धर्मसत्तेची गरज आहे. रामायणाच्या काळात धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवरती होता. महाभारताच्या काळात धर्मसत्तेचा अंकुश राजसत्तेवरती होता. तो याही काळात टिकून राहिला पाहिजे. फक्त एवढीच अपेक्षा आहे नाही का? आणि आज मुंबई पोलिसांनी खूप कौतुकास्पद कामगिरी केली काल. खरं तर ते लेट झालं. याच्या आधीचे जे प्रकरण आहे ते असेच निकाली लावले पाहिजे. मेणबत्त्या पेटवणारे नव्हतोच आम्ही. ज्या ज्या वेळेच्या देशात स्त्रीचा अपमान झाला, स्त्रीचा अपमान, मांगल्याचा अपमान, पातिव्रत्याचा अपमान, रामायण वाचायचं कशाला, महाभारत सांगायचं कोणाला? एका स्त्रीचा अपमान केला, 14 चौकड्यांची दौलत गारद झाली. एका स्त्रीच्या पत्राला दुःशासनाने हात घातला. 39,36,600 लोक मारले गेलेत. भगवान कृष्ण मीटिंग झाली, बैठक झाली. धर्मानं सांगितलं, कृष्णा लढाई नको, भांडणातून आजपर्यंत कोणाचं भलं झालं नाही. आणि काही परके नाहीत ते. नको अर्धराज्य, अरे नको इंद्रप्रस्थ, नको हस्तिनापूर, फक्त 5 गावं द्यायला सांग. कोणकोणते 5 गाव ऐका. दिल्लीच्या आजूबाजूला 5 गाव आहे, सोनपत, बागपत, पानिपत आणि अजून 2 नाव आहेत, मला नाव माहित नाही. 5 गाव आहेत. एवढे 5 गाव पांडवांना द्या. ते 2 नाव पुढच्या वेळेस सांगेल बोलवलं तर. एवढे 5 गाव पांडवांना दे. लढाई नको आहे. कृष्ण म्हटलं हरकत नाही.
भगवान निघाले. द्रौपदीने हाक मारली. कुणीकड? म्हणले हस्तिनापुरात. म्हणले कशाला? म्हणले शिष्टाई करायला. म्हणजे तुला माहिती काय केस मोकळे का बरे? म्हणले माहिती ना, तुझी प्रतिज्ञा आहे. म्हणले कृष्णा एकदा माझ्या ताटात जेवायला बसला होता. म्हणले हो. आणि तेव्हा मला सांगितलं होतं की कृष्णे तू मला आज जेव घातलेले, माग तुला काहीतरी मागायचं असेल ते मागून घे. तेव्हा मी म्हटलं तर मला काही नको, वेळ आली की मागून घे. ती मागायची आज वेळ आहे. म्हणले काय पाहिजे कृष्णे माग. म्हणले कृष्णा काहीच नको, फक्त एकच कर, येताना युद्ध घेऊन ये. का? अरे ज्या देशात, ज्या सभेत, ज्या कुळात, ज्या धर्मात, ज्या समाजात स्त्रीचा अपमान होतो त्या ठिकाणी महाभारत घडतं आणि घडायलाच पाहिजे. देवा दुसऱ्या स्तराने माझा पदर धरून मला भर टाकलं. सगळ्यांनी खाली माना घातल्या होत्या. तेव्हा फक्त माझा पती भीमसेन उभा राहिला होता. आणि त्याने सांगितलं होतं इस सभा में बैठे हुए क्षत्रिय सुने, जो इस संसार से गए वो क्षत्रिय भी सुने, जो इस संसार में आने वाले वो क्षत्रिय भी सुने. मैं पांडुपुत्र भीम मैं प्रतिज्ञा करता हूं कि जिस अपवित्र हाथों से दुशासन ने द्रौपदी के केश पकड़कर भरसभा में खींच कर लाया था, मैं रणभूमि में उस दुशासन की छाती न चीर दूं और उसके छाती से लहू न पीऊं और उसके शरीर से, बदन से उसका हाथ उखाड़ कर न फेंक दूं, तो मैं अपने पूर्वजों को मुंह नहीं दिखाऊंगा. स्त्रीचा अपमान झाल्यानंतर महाभारत घडलं या देशात. अरे मेणबत्ती पेटवण्याचं आलो कुठून? आता मेणबत्ती पेटवायची नाही, ज्याने अत्याचार केला त्याला पेटवायची वेळ आलेली आहे. काय झालं, कसं झालं हा विषय दूरचा आहे. ही जी शिक्षा आहे हे छत्रपती शिवरायांच्या काळातली आहे. रांझ्याच्या पाटलाने बलात्कार केला, महाराजांनी चौरंगा केला, हात पाय तोडले, तोंडाला काढा लावलं, गाडावर बसवलं आणि परत पाठवलं. खबरदार, आमच्या देवघरात पहिला मुद्रा स्त्री जातीला आहे, एक आमच्या आऊसाहेबाला आणि दुसरा तुळजा भवानीला. स्त्रीचा जर अपमान केला जाईल, चौरंगा केला जाईल. म्हणून शिवशाहीची, शिवनीतीची गरज आम्हाला आहे माय बाप. एवढ्यासाठी आम्हाला त्याची गरज आहे. ज्याने गुन्हा केला, ज्याने अत्याचार केला, जानदेवनं अपने गले में तो तकलीफ नाही, ते जमणारच नाही आणि ते जमायलाच नको. भगवान बाप आहे तर संत माय आहे. परमात्मा ईश्वर बाप आहे, संत आई आहे आणि ज्ञानोबा आहे तर तुमची माझी सगळ्यांची माय. जळगाव जिल्ह्यातले लोक असतील ते ज्ञानोबारायांचेच लेकर आहे. नाशिक जिल्ह्यातले असतील ते ज्ञानोबारायांचेच लेकर आहे. नगर जिल्ह्यातले असले तरी ज्ञानोबारायांचेच लेकर आहे. तुम्ही आपण सगळे ज्ञानोबारायांचे लेकर आहे. फरक फक्त इतका आहे, जे माळकरी आहेत ते सख्खे लेकर आहे, बिना माळकरी चुलत आहे. एवढा तर गॅप ठेवावाच लागेल ना. सरसकट नाही देता येत ना. मैनावतीनं गोपीचंदाचा उद्धार केला, एकच आहे. जिजाऊने 2 लेकरांचा उद्धार केला, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज. मदालसीनं 4 लेकरांचा उद्धार केला. काहींनी 1 लेकराचा, काहींनी 2 लेकरांचा, काहींनी 4, कोणतीनं 5 लेकरांचा उद्धार केला. पण माझ्या ज्ञानोबारायांनी केला जगासी उपकार.
साधकाचा योग्यांची योग्यांनी माय म्हटलं, वेदांना माय म्हटलं, शास्त्राने माय म्हटलं, साधकांनी माय म्हटलं, अनाथांनी माय म्हटलं, एवढ्या सगळ्यांची माय माझी अलंकापुरातली माय आहे. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान. तुकोबाराय सांगता काय तुमची कीर्ती करू, काय तुमचं कौतुक करू, कोणत्या शब्दात तुमचं त्या ठिकाणी मोठेपण वर्णन करू. काय वाणू आता न पुरी ही वाणी मस्तक चरणी. माझ्याकडून नाही ते वर्णन करता येत, मला त्या ठिकाणी माझे शब्द तोटके पडतात. असं जगद्गुरु तुकोबाराय. असं जर तुकोबाराय म्हणत असतील, भोजेकर लागतो कुठे? भोजेकर किस गेली मी गलबला आहे. मायबाप तुकोबारायांनी त्या ठिकाणी म्हणावं, नाथबाबांनी म्हणावं, वेद जाणून गेला पुढे म्हणावं ते तुझला प्राप्त करायचंय. पूर्ण सत्कृताचा सकृत पूर्ण पाहिजे, दास सद्गुरूचा पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी जीवनात असल्या तर तुला ते कळणार आहे, एरवी ते कळणार नाही माय बाप. म्हणून तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान. मग देव अवतार घेतो. मते बाबांनी प्रमाण दिलं होतं धर्मरक्षणासाठी. मग संत अवतार घेतात कशासाठी? अवतार स्वतःकडे कुठलंही मोठेपण नाही. मी तवा अनाथ, महाराज म्हणता मी अपराधी, मी अनाथ आहे, मला कुणाचा आधार नाही. मायबाप अवतार तुम्हा धराया कारण. तुमचा अवतार धरण्याचं कारणच ते आहे. काय? उद्धराया जन जीवा. जन आई करे जना जड तार्याचे जड उदका भरी जो दगड जडी दगडा सहित वया जैशा. संतांनी कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम तिन्ही शक्ती देवाच्या जवळ, तसे संतांच्या जवळ आहे. ज्ञानोबरांच्या जवळ आहे, प्रभू रामचंद्र जवळ आहे, प्रगट कृष्णा जवळ आहे, तुकोबारायांच्या जवळ. एकच सांग, 13 दिवसामध्ये वया कोरडे निघाल्या. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम. जगद्गुरु तुकोबाराय शिडीवरती बसून भजन करताय. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, चिंतन सुरू आहे. शिडीवरती बसून चिंतन सुरू. बरीचशी मंडळी समोर भगवत नाम चिंतन ऐकताय आणि काशीला जाणारी काही मंडळी आहेत. तुकोबारायांनी आवाहन केलं की बघा ही मंडळी काशीला जातात. सगळ्यांना काशीला जाणं शक्य नाही, पण ती मंडळी जाती. त्यांना जर तुम्ही काही दान धर्म केला तर तुम्हाला त्यांच्यामध्ये करता करविता अर्ध पुण्य भेटेल, तुम्हालाही त्याच्यामध्ये काही पुण्य भेटेल. म्हणून तुम्हाला जर काही दान धर्म करायचं असेल तर लोकांना काशीला जाण्याकरता मदत करा. ज्याची जशी ऐपत असेल त्याने त्या ठिकाणी दान धर्म करायला सुरुवात केली. उद्यापासून पंक्ती बंद करावी असं वाटायला लागलं. जास्तच गोंगाट होत. हा ना, तिकडे विचलित होत, जास्त होत, अति होते. सोबदार बिचारे कंटाळ नाहीला देतात, ऐकत नाही. मग बोललं की मायबाप म्हणता आमच्या पोरांना राग येतो. म्हणजे लहानपणी मी इतका चांगला नव्हतो. लेकरू लेकरूचे खोड्या त्यांनी नाही करायचं, मग कोणी करतो त्याला काहीतरी लिमिट असतं ना. ऐका आता दुसरं ड्युटी बदलली. विठाल 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 मायबाप जड
काशीला जाणारे लोक आहेत, शिडेवर तुकोबराय बसलेले, आपापल्या ऐपतीप्रमाणे त्या लोकांनी धंद्याला सुरुवात केली. आणा एकाना त्या काळाचे चलन असेल. एक गरीब म्हातारी जेवले, महाराज माझ्याकडे काहीच नाही, हात पितळाचा गडवा आहे, देऊ का? महाराज म्हणले पितळाचा काय त्याची माया नाही. तुकोबरायने तो पितळाचा लोटा घेतला गडवा आणि ज्या घोंगडीवर बसले होते त्या घोंगडीला नुसता लावला, स्पर्श केला, तो गडवा सोन्याचा झाला. म्हणले आता दे. तुकोबराने तो गडवा लावला, त्याचं सोन्याचं रूपांतर झालं. एक बी प्रवचनात बसला नाही. सगळे घरी उठून गेले. कशाला? पितळाचे भांडे आणायला. जो तो आपापल्या परीने जसं मोठं भांडं असेल तसं कोणी त्या ठिकाणी मोठं पातेलं घेऊन आला. पूजाच्या घरी जे उकडशी होती, तांब्या होता, गडवा जे असेल ते घेऊन यायला लागले. तुकोबरायने घोंगडी झटकली, खांद्यावर टाकली, निघून गेले. याला म्हणतात अन्यथा अकर्तुं शक्ती. ही तुकोबरायांच्या जवळ आहे. जडांचा उद्धार केला, दगडाचा उद्धार केला. हो संतांनी दगडाचा. दगड निर्बुद्ध आहे, हालत नाही, डोलत नाही, बोलत नाही, चालत नाही. बरेच लोक एखाद्या माणसाला निर्बुद्ध काय दगडासारखा माणूस आहे. ऐका, तुम्ही आपण सगळे दगड म्हणून जन्माला येतो, पण संतांनी त्याला खालून फक्त उकार लावलेला आहे. होता दगडच, फक्त उकार लावला. भोजेकर दगडच होता, पण वक्ते बाबांनी खालून फक्त उकार लावला. दगडाचा दगडू झाला. आणि दगडाचा दगडू करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे. तो नाही टाइमपास मारला, दगड्या नाही, तो दगड्या नाही. दगडाचा दगडू करण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्या जवळ आहे. दगडाचे मंदिर आहे, पण दगडाकरता मंदिर नाही. नेवाशाला ज्या दगडाला ज्ञानोबरायांचा स्पर्श झाला, त्या दगडाकरता मंदिर बांधावं लागलं. महिषी पुत्रा मुखे बोलविनी श्रुती चालविनी भिंती, नव्हे हा महिमा सामान्य संतांचा. नैवेद्य हातीचा अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. बर त्यांनी अवतार घेतला, त्याचा समाजाला फायदा काय? तिसऱ्या भक्ती आम्ही केले सांडोनी उद्वील. भाव काही न लगे एक. शुद्ध ज्याचा भाव झाला, भाव बडे धर्म येतो धर्म ततो जय. हा धर्म रक्षिती रक्षिता. तुका म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. ज्ञानेश्वर माऊली तैसे केले कटकट वाकडे करण्याचे देव जाणे. तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलणे जमत क्षमा करण्यासाठी नवी अनुभूती. नवी उपदेश तुमचे बडबडे तुमचे कृपेचे पसने जन्मजन्मी तुका म्हणे. शब्द शस्त्र बोलण्याच्या अवघात एखादा वेळा वाकडा शब्द निघला असेल मला क्षमा असावी. या ठिकाणी एवढ्या वर्षापासून आपण भगवत नामचिंतन करीत आहात. रोज अन्नदान आहेत, भगवत नामचिंतन आहे, नामदान, ज्ञानदान, अन्नदान.
एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या गावानं गेल्या 76 वर्षांपासून चालू ठेवल्या, त्याबद्दल गावाला कोटी कोटी धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सगळी महाराष्ट्रातली नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली की ते आपल्याला 7 दिवस लाभतं, हे आपलं परम भाग्य आहे. आणि या ठिकाणी सगळंच आपण समस्त गाव एका विचाराने या ठिकाणी प्रेरित होऊन भगवत नामचिंतन करतायत. माय मुक्ताई निवृत्तीनाथ भगवान आपल्यावरती सदैव त्या ठिकाणी कृपादृष्टी ठेवू एवढं मागतो आणि या ठिकाणी थांबतो.